नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे. आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 69. त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्रीक्षेत्र ताहाराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे. आज नर्मदा परिक्रमा कथनाचा हा 69वा भाग. नर्मदा पायी परिक्रमा आणि अगदी आता मैयाच्या किनाऱ्याने चालतो आहोत. म्हणून शक्कर नावाच्या नदीच्या आणि नर्मदा मैयेच्या संगमावरती म्हणजे शक्कर नदी पार करून वरती जी ब्राह्मणांची वेदपाठशाळा आहे तिथे रात्रीचा मुक्काम केला. आणि आता पहाटे 4 वाजता उठलो, कारण लवकर उठून आता लवकर चालायची पंचायत होती. म्हणून 4 वाजता उठलो आणि आता खाली जायला पण तिथे घाट होता, पण अंधारात तिकडे लाईट वगैरे नव्हता. म्हणून माझ्या पतिदेवानी रात्रीच ते बघून ठेवलं होतं तिकडे व्यवस्था आहे का, स्नानाला जाता येईल का. तर त्यांनी सांगितलं होतं आपल्याला आज इथं स्नान करावं लागेल. म्हणून आम्ही तिथेच वरती टाकीच्या नळावरती स्नान वगैरे केलं आणि तिथे कपडे वगैरे पाण्यात बुडून आता काही साबण लावून धुवायला वेळ नव्हता, म्हणून तसेच वाळत घातले आणि तिथेच पडवीत बसून मैयाची आरती पूजा केली. आरती पूजा झाल्यावर आता 5:30 पावणे 6 वाजत आलेले होते. आता उजाडलं होतं, म्हणून आम्ही आमच्या बॅगा घेऊन आता निघालो. आम्हाला वाटलं कुणीतरी चहा घ्या म्हणेल, पण तिथं काही तसं दिसलं नाही, कारण ते मुलं सगळे पहाटेच उठलेले होते. त्यांचे पहाटे स्नान वगैरे होऊन त्यांचं पाठ वगैरे चालू होता. तर बाहेर काही कोणी दिसलं नाही आणि आम्ही तशी काही अपेक्षा केली नाही. म्हणून त्या ठिकाणावरून आता कपडे वगैरे आवरून घेऊन सगळं सामान बॅगेत भरून बॅग पाठीवर घेऊन काठी कमंडल हातात घेऊन नर्मदे हर म्हणून त्या ठिकाणावरून निघालो. थोडंसं काही अंतर चालून गेल्यावर आता लगेच मैयाचा किनारा लागला आणि तिथे एक नवीन बांधकाम चालू होतं. आम्हाला काही माहिती नव्हतं इथं आश्रम आहे म्हणून, आणि नव्हताच अगोदर. तर तिथे नवीन बांधकाम चालू होतं आणि तिथे एक महात्माजी आले होते. त्या महात्माजीने ते बांधकाम चालू केलं होतं. परिक्रमावासियांच्या सेवेसाठी त्यांना आश्रम बांधायचा होता. तर त्या ठिकाणी बांधकाम झालेलं होतं, स्लॅब वगैरे पडलेला होता, पण खाली वाळू वगैरे होती. तर आम्ही त्या ठिकाणावरून जात होतो. आम्हाला माहिती नव्हतं इथं आश्रम आहे म्हणून. तसं काही त्याला अजून आकार दिलेला नव्हता, झेंडा वगैरे किंवा नाव वगैरे तसं काही नव्हतं. महात्माजी आतमध्ये होते. एक छोटंसं झोपडी होती, त्यामध्ये स्वयंपाक वगैरे करायचे ते. आणि आम्ही त्या बांधकामाच्या बाजूने म्हणजे त्याच्या उजव्या हाताने आम्ही आता निघून चाललो पुढे. तर तेवढ्यात एक जोडपं मध्ये बसलेलं होतं. त्यांच्यासोबत आणखी 2 बाबाजी होते आणि त्यांची आरती चालू होती. आरती ते करत होते. तेवढ्यात आम्ही तिथून चाललो, म्हणून जाता जाता असं दरवाज्यातून असं डोकावून बघितलं. तर त्या माताजीने आम्हाला बघितलं आणि ती म्हटली, नर्मदे हर थांबा थांबा. आता थांबा थांबा म्हटल्यावर आम्हाला वाटलं आता थांबा म्हटल्यावर ही मराठी म्हणजे महाराष्ट्रातले आहेत. मग आम्ही तिथे लगेच थांबलो. तर ज्या ठिकाणी थांबलेलो होतो त्याच्या समोर म्हणजे मैयाच्या पलीकडच्या बाजूला उत्तर तटावर तो पतय घाट होता, ज्या ठिकाणी आम्ही त्या तीरावर असताना मुक्काम केला होता. त्या पतय घाटवरून इकडचं हे सगळं दिसत होतं, इकडचं वाळवंट वगैरे. तर त्या पतय घाटच्या समोर आम्ही आज आलेलो आहोत. तर हे गाव म्हणजे शोकलपूर गाव आहे आणि या गावचाच हा परिसर आहे. तर ती माताजीने आरती झाल्यावर ती बाहेर आली आणि ती म्हटली, अरे वा, तुम्ही नर्मदा पायी परिक्रमा करताय. आणि ही मुलगी, तर माझ्या पतिदेवानी सांगितलं की आम्ही दोघं पती पत्नी आहोत, आमचं लग्न झालं आणि आम्ही लगेच परिक्रमेला आलो. अरे, त्यांना एवढा आनंद झाला, दोघंही पती पत्नी. ते म्हटले थांबा थोडं आता चहा वगैरे घेऊन जा. लगेच त्यांनी तिथं चहा करायला सांगितला. तोपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, आम्ही आमचे अनुभव थोडे सांगितले.
कारण मैयाच्या किनाऱ्यावर गेलं किंवा परिक्रमा असे कोणी कुठेही भेटला, कधीही भेटला, तरीसुद्धा लगेच असं वाटतं की विचारावं, तुम्हाला काय अनुभव आले, आम्हाला काय अनुभव आले, हे सांगावेसे वाटतात. म्हणून त्यांनी सांगितले. पण ते म्हटले, आमची 3 वर्षाची परिक्रमा आहे आणि आमची परिक्रमा सुरू होऊन आज बरोबर 1 वर्ष आणि 2 महिने झालेत. तर आम्ही सांगितलं ठीक आहे. आता ते म्हटले, आम्ही तुमच्या भागातच राहिलेलो आहे, म्हणजे राहुरी जवळच श्रीरामपूर आहे. तर त्या श्रीरामपूरमध्ये प्रभात दूधमध्ये माझे पतिदेव नोकरीला होते असं त्या माताजींनी सांगितलं. त्यानंतर त्यांची आणि आमची भेट पुन्हा एकदा झाली होती. म्हणजे आमची दुसरी परिक्रमा होती तेव्हा आम्ही दोघं पती-पत्नी चालत होतो. तर तिलकवाड्याच्या अलीकडे एक आश्रम आहे. तर त्या आश्रमामध्ये त्यांची आणि आमची भेट झाली. तेव्हा त्यांच्या परिक्रमेला आता 3 वर्ष आणि 2 महिने झालेले होते. म्हणजे त्यांच्या परिक्रमेला पूर्ण व्हायला आता फक्त 1च महिना बाकी होता. 1 महिना आणि वरती 13 दिवस. तर ते परिक्रमा त्यांची कोटेश्वरला पूर्ण होणार होती. म्हणून आता 1 महिन्यामध्ये त्यांना जायचं होतं, 1 सव्वा महिन्यामध्ये. म्हणून ते निवांत चालत होते. मग नंतर 2 वर्षाने किती योगायोगाने भेट झाली होती आमची आणि त्या रस्त्यातच बसलेल्या होत्या. त्या वाटच पाहत होत्या, पण त्या दुसऱ्या मुलीची वाट पाहत होत्या. कारण त्यांना असं कोणीतरी सांगितलं होतं की एक मुलगी एकटी पायी परिक्रमा करते आहे. पण तसं असेल किंवा नसेल मला नक्की माहिती नाही. पण त्या माताजीने मला बघितलं. त्यांनी मला ओळखलं नव्हतं. पण त्यांनी बघितल्यावर त्या म्हणे, अगं थांब, मी तुझीच वाट पाहते कालपासून. मी म्हटलं, यांना कोणी सांगितलं मी येणार म्हणून? पण त्या म्हटल्या, पण तू तर एकटी होती ना? मी म्हटलं, नाही. ती म्हणे, मला असं कळलं की कोणीतरी एकटी मुलगी परिक्रमा करते. म्हटलं, मला माहिती नाही. पण मी त्यांना ओळखलं. मी म्हटलं, माताजी मी तुम्हाला ओळखलं आहे, कारण मागच्या वेळी आमच्या पहिल्या परिक्रमेमध्ये 2 वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला शोकलपूरला भेटल्या होत्या पतई घाटच्या समोर. ते म्हणे, हो. ते म्हणे, आता आमची परिक्रमेला आता 3 वर्ष झालेले आहेत आणि वरती 2 महिनेसुद्धा झाले. 1च महिना आणि 13 दिवस बाकी आहेत. पण मला म्हणजे खूप आदर वाटला. आणि ते बाबाजी तर होते, ते तो एकदम सात्विक दिसायचे, कारण त्यांची दाढी वगैरे खूप मोठी झाली होती. आता ओळखतसुद्धा नव्हते. पण त्या माताजी एवढंच म्हटल्या, मला ते थोडं बरोबर नाही वाटलं. त्या म्हटल्या, ती मुलगी जी परिक्रमा करते ना एकटी, तर बाकी काही नाही गं, पण ती एकटी आहे म्हणून काळजी वाटते. मला ते तेवढं आवडलं नाही. म्हणजे मी त्यांना तसं काही म्हटले नाही, पण मला तेव्हा ते आवडलं नाही. आता तुम्ही 3 वर्षाची परिक्रमा करताय म्हटल्यावर मैयावर विश्वास आहेच, आणि ती एकटी करत असली तरीसुद्धा तिचा विश्वास असेल. मग कारण आपण तिची काळजी करणारे कोण आहोत? ही तर स्वतः काळजी घेणारी मैया आहेच ना. एवढं होतं, बाकी काही नाही. मग आमचा जेव्हा शोकलपूरमध्ये भेटलो तेव्हा खूप आनंद, की सगळ्यांनी एकमेकांना आपले अनुभव विचारले. सगळे एकमेकांचा परिचय व्यवस्थित दिला आणि त्यांच्यासोबत त्यांना भेटून खूप आनंद वाटला. तेव्हा बोलता बोलता तेवढ्यात चहा आला. आता चहा घेतला आणि चहा घेऊन आता त्यांनी सांगितलं, आज थांबले असते तर बरं झालं असतं, आपण स्वयंपाक वगैरे केला असता, इथे सत्संग केला असता. तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं, नाही, आमची इच्छा आहे, कारण तुमची 3 वर्षाची परिक्रमा आहे, तुम्ही कुठेही आता थांबत थांबत चालू शकता. पण ते म्हणे, हो, आम्ही आता फक्त 5 किलोमीटर पुढे जाणार आहोत. मग माझ्या पतिदेवांनी सांगितलं, हो तेच ना, आता खूप ऊन वाढलं आहे, शिवरात्रीपासून एवढं ऊन वाढतं ना, म्हणून परिक्रमा सुरू करताना दसऱ्यानंतर लगेच सुरू केलेलीच चांगली. कारण जास्त ऊन वाढेपर्यंत पूर्ण होऊन जाते, आणि खूप निवांत असेल तर मग काही अडचण नाही कधी सुरू केली तर. पण आता खूप ऊन वाढायला लागलं आहे आणि उन्हाचा खूप त्रास होतो. म्हणून त्यांनी सांगितलं, ठीक आहे. मग आम्ही त्यांना नर्मदेहर म्हटलो आणि तेही नर्मदेहर म्हणून आता आम्हाला थेट किनाऱ्यापर्यंत त्या सोडवायला आल्या. बोलत बोलत आम्ही थेट खालीपर्यंत आलो. तसं माझं त्यांनी खूप कौतुक केलं होतं. मग त्यांनी सांगितलं, बघा ना समोर पतई घाट आहे, तुम्ही तिथं थांबला होता का? आम्ही सांगितलं, हो, आम्ही तिथं मुक्काम वगैरे केला. तिथे जे स्वरूपानंदजी स्वामी आहेत त्यांचं आम्ही दर्शनसुद्धा घेतलं. त्यांनी सांगितलं, हो, चांगलं झालं. मग नर्मदेहर म्हणून आता पुढे निघालो. तर पुढे एक 2-3 किलोमीटर गेल्यावर 3 किलोमीटरवर एक उसराय म्हणून गाव लागलं. आता त्या उसराय गावामध्ये गेल्यावर तिथेसुद्धा एक नदी आहे, ती म्हणजे शेरा नदी आहे. शेरा नदी मैयाला मिळायला येते. तर त्या शेरा नदीचा आणि मैयाचा संगम तिथे आहे. मग
तिथून पुढे गेल्यावर आता पुढे 2-4 किलोमीटर चालून गेल्यावर एक पिपरपाणी म्हणून गाव लागलं आणि त्याच्याही पुढे आता पिपरपाणीपासून आम्ही किनाऱ्याने चाललो. आता किनाऱ्याने चालायचं म्हटलं की किलोमीटर होतात, पण असं वाटतं आपण काही चाललोच नाही की काय. म्हणजे मैया किती लांबपर्यंत किनारा मागे दिसत राहतो, म्हणजे असं वाटतं हे खूप अंतरच चाललो नाही, पण थकून तर खूप जातो. मग आणखी पुढे एक पिपलेश्वर घाट लागला आणि त्या पिपलेश्वर घाटापासून आता आम्ही पुढे चालू लागलो. पण आता बराच टाईम झालेला होता, म्हणजे एकतर म्हणजे निघायलाच बराच वेळ झालेला होता. 6-6:30 वाजले होते. तिथं आणखी थांबलो होतो चहा वगैरे घ्यायला, म्हणजे असा बराच वेळ आमचा गेलेला होता. तर आता 9:30-10 वाजत आलेले होते. त्यावेळी आता 9:30-10चा टाईम आपण थोडा कल्पना करा की कसा टाईम असतो तो. सकाळी सकाळी जर आपण फक्त एखादा चहा घेतलेला असेल आणि सकाळपासून चालतो आहोत, एवढी रखरख की सकाळचं ऊनही खूप लागतं आणि ऊन लागतं आहे आणि भूक लागलेली आहे, प्रवास चालूच आहे. अशा वेळी आता वायाळदादा आणि शेळके बाबा, कारण सोबत जे होतं ना, मग त्याची आठवण होतच होती. म्हणून वायाळदादा म्हटले, आपण थोडं थांबून नाश्ता केला असता. मग माझ्या पतिदेवानी सांगितलं ठीक आहे. मग ते घाटाच्या थोडं पुढं निघालो आणि तिथे थांबायचं ठरलं. माझे पतिदेव पुढं होते. ते म्हटले, पुढं जाऊन एक खडक होता, त्या खडकावर म्हणे आता इथंच बसू, मैयाच्या किनाऱ्यावर इथंच पाणी घेऊन इथंच जेवण करू, नाश्ता करू. आम्ही तिघं पाठीमागून आलो आणि पाहतो तर आता बसायचं ठरलं. पण तेवढ्यात वायाळदादाला तिथे काही अर्धे जळलेले बांबू दिसले, काही बोळके दिसले, गाडगे मडके फुटलेले दिसले. ते म्हटले आणि असे कोळसे वगैरे दिसले. ते म्हटले नाही नाही, इथं नको. माझे पतिदेव म्हटले का? ते म्हटले हे काय इथं आहे? ते म्हणे काय आहे? शेळके बाबा म्हटले अरे तिथं असं वाटतंय की ही स्मशानभूमी असावी. माझ्या पतिदेवांनी सांगितलं की स्मशानभूमी जरी असेल तरी मैयाच्या किनाऱ्यावरती मैया सगळ्याला एवढं पवित्र करून टाकते की कुठं शंका घ्यायचं कामच नसतं आणि माणसाने परिक्रमेत कधी संशय घेऊ नये. संशय घेण्याची काही गरजच नसते. पण शेळके बाबा म्हटले जाऊ दे, त्यांचं मन नको म्हणतंय ना, जाऊ द्या पुढे चला. मग आणखी थोडं पुढं गेलो. आता पुढं लवकर जागाच सापडेना आणि ऊन तर खूप पडलेलं. आता मैयामधून पाणी भरून घेतलं, वरती चढलो आणि एका झाडाखाली बसून आता त्या रात्री उरलेले जे चपात्या होत्या बनवल्या होत्या त्यामुळे जास्त कमी झालत्या. मग त्या ज्या उरलेल्या होत्या आता सगळ्यांना 2-2 आल्या. मग त्या 2-2 सगळ्यांनी घेऊन एका झाडाखाली बसून साखरेसोबत ते चपात्या खाल्ल्या आणि आता चांगलाच नाश्ता झाला होता. असं वाटत होतं आता जेवायची सुद्धा गरज नाही. मग आता किनाराही सुटला होता, म्हणजे आता वरून थोडा रस्ता होता आणि तोही असा गाडी वाटाचा रस्ता होता, मातीचा रस्ता. त्या रस्त्याने पुढे चालू लागलो. आता त्याच्या पुढे एक महुआ खेडा म्हणून गाव लागलं, म्हणजे ते गाव असं शेजारीच. तर ते गाव पार करून आता पुढे निघून गेलो आणि पुढे निघाल्यावर आता पुढे एक पिठरास म्हणून गाव लागलं. 2-2, 4-4 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव लागत होते. पुढे गेल्यावर एक 4-5 किलोमीटर अंतरावर एक खरैटी म्हणून गाव लागलं. त्याच्या पुढे एक झिकोली म्हणून गाव लागलं. आता प्रवास चालूच आहे आणि आता थांबायची काही गरजही वाटत नव्हती, कारण आता ते खाल्लेलं होतं. आता भूकही नव्हती, फक्त पाणी प्यायचं आणि पुढे चालायचं. तर पुढे गेल्यावर एक डेमावर म्हणून गाव लागलं. पण त्याच्या पुढे निघाल्यावर आता माझ्या पतिदेवांनी सांगितलं की कारण आता खूप रखरख झालेली होती, जवळजवळ आता 3 वाजत आलेले होते आणि उन्हाचंही चाललं होतं, दिवसभर चालूच होता प्रवास. मग आम्ही तिघंही जरा बोर वाटत होतो, म्हणून माझ्या पतिदेवांना म्हटलं आता चाललोच आहे तर त्या दिवसाच्या कालच्या परवाच्यासारखं एखादी कथा सांगा, म्हणजे वेळ जाईल आणि अंतरही कटून जाईल. ते म्हटले किनाऱ्याने चालायचं किती अवघड आहे, मागे पुढं चालावं लागतं आणि मी सांगायला गेलो तर तुम्ही मागे राहाल. आम्ही म्हटलं नाही नाही, आम्ही तुमच्याबरोबरच चालू ऐकण्यासाठी. ते म्हटले ठीक आहे, पण आता चढ उतार खूप असते किनाऱ्याने. तसा थोडा काही वरून रस्ता काही किनाऱ्याने असंच होतं. ते म्हटले ठीक आहे. आता त्या गावापासून पुढे निघाल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली, पण आम्हाला माहिती नव्हतं
ही कुठल्या भागातलं सांगताहेत. त्यांनी सांगायला सुरुवात केली की एक सिरसिरी घाट आहे आणि त्याबद्दलची कथा सांगू लागले. पण सुरुवात अशी केली की यांना काहीच कळू द्यायचं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही रामायण कथाकार आहे ना, मला म्हटले. म्हणून रामायण कथाकारालाच रामायणातली कथा सांगणं म्हणजे आम्हाला ते नको वाटतंय, पण तुम्ही सगळे म्हटले म्हणून सांगतो. आता जरी रामायण कथा करत असले तरी रामायण काही सोपं नाही आहे. ते काही 1-2 गोष्टी सांगून भागत नाही आहे. रामायण कथा म्हणजे रामायण म्हणजे 100 कोटी श्लोकामध्ये आहे. त्याला किती त्याचा अभ्यास केला असं सांगतात. अभ्यास करणाराचा त्याची बुद्धी अगदी बंद होऊन जाईल किंवा त्याचं आयुष्य संपून जाईल, त्याची विद्वत्ता संपून जाईल, पण ह्याच्यातल्या कथा आणि ह्याच्यातला अभ्यास संपणार नाही आहे, असं रामायण आहे. म्हणून त्या रामायणामधलं त्यांनी सांगितलं की एकदा असा प्रसंग घडला. भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीतामाई, हनुमानजी, आणखी सगळेच वानर म्हणजे जांबुवंत असेल, नळ नीळ असतील, सुग्रीव असेल, बिभीषण असेल, ह्या सगळ्यांनी ज्यावेळी रावण मारला आणि लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं, तेव्हा बिभीषणाचा अभिषेक करून बिभीषणाचं जे पुष्पक विमान होतं म्हणजे कुबेराचं होतं, पण ते लंकेत होतं. त्या पुष्पक विमानात बसून सगळे अयोध्येला आले आणि अयोध्येला आल्यावर आता कथा सांगती आहे ती नर्मदा मैयाच्या आणि ह्याच्या संबंधित आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. अयोध्येमध्ये गेल्यावर तिथे त्यांनी कार्यक्रम ठेवला. आता आपण जेव्हा काही तीर्थयात्रा करतो, आपण आता नर्मदा परिक्रमा करतो, तेव्हासुद्धा आपण कन्याभोजन करतो, आपण काही चारीधाम करतो, तेव्हासुद्धा आपण ते तीर्थाचं माउंद करतो. मग तसं यांनी 14 वर्षाचा वनवास भोगलेला आहे. म्हणून सगळे आता गोड जेवण सगळ्यांना करायचं. रामाचा राज्याभिषेक झाला आणि सगळ्यांना गोडधोड जेवण खाऊ घालायचं म्हणून सगळे पाहुणे मंडळी बोलावले. आणि एवढंच नाही तर देव, यक्ष, किन्नर, गंधर्व, राक्षस, मानव सगळे काही बोलावले. त्यामध्ये आता हनुमानजीची आईसुद्धा आली, अंजनी माता, आणि अगस्त्य ऋषी जे होते ते अगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी हे सुद्धा, कारण सगळे ऋषीमुनी बोलावलेले होते. आता हे सगळे आल्यावर ह्या माता भगिनी स्वयंपाक बनवत होत्या. पण स्वयंपाक करत असताना आता स्त्री कुठेही गेली तरी तिचं तोंड कधी बंद नसतं. म्हणून म्हणतात ना, 12 गाड्याची खडखड आणि एका बाईची बडबड. आता काही वाईट वाटू देऊ नका, पण म्हण आहे ती. म्हणून त्यांची तिघींचं तोंड कुठे बंद आहे. आता काही गरज नव्हती कौसल्या आईला सुद्धा एवढं काही म्हणायची, पण गप्प राहवत नाही ना. आता सगळ्या लोकांना माहितीच होतं रामाचा प्रताप, पण तरीसुद्धा म्हटले, माझ्या रामाने एवढं मोठं कार्य केलं, 14 वर्षे वनवास भोगला, पण शेवटच्या वेळेला ज्या रावणाने सीता पळवून नेली ना, त्या रावणाला मारण्यासाठी माझ्या रामाने समुद्रावर 400 कोस 100 योजनांचा असा पूल बांधला आणि त्या पुलावरून सगळे वानर पलीकडे घेऊन गेला आणि रावण मारून सीतेला घेऊन आला. अरे, आता कौसल्या आई हे म्हटल्याबरोबर लगेच अंजनी माता म्हटली, अगं बाई, आणि तुझ्या रामाला काय गरज होती सेतू बांधायची? अगं माझ्या हनुमंताला सांगितलं असतं ना, माझा हनुमंत लगेच गेला असता आणि असा जाऊन रावण मारून टाकला असता आणि लगेच सीतेला घेऊन आला असता, तो उड्डाण करून गेला असता. पण आता लोपामुद्रेला कुठं राहवत आहे? अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा म्हटली, अहो तुमच्या दोघींच्या काही कामाची आणि तुमच्या दोघांच्याही मुलाला कष्ट द्यायची गरज नव्हती. माझ्या पतीला सांगितलं असतं ना, तर त्यांनी एका घोटात समुद्र प्राशन केला असता, एका घोटात समुद्र पिऊन टाकला असता आणि लगेच रामाला पलीकडे जाऊन रावण मारता आला असता. आता यांचं तिघींचं एवढं बोलणं झाल्यावर आता या तिघींचं बोलणं असं चालू आहे की वाद निर्माण करणारं आहे. पण वाद करायची गरज नाही. अगस्त्य ऋषी भजन करतात, साधना करतात ती देवाचीच. हनुमानजीसुद्धा देवाचं भजन करतात, यामुळेच तर यांच्यामध्ये हे सामर्थ्य आलं आहे. पण यांच्या वादानं आणखी वाद होण्यापेक्षा प्रभू रामचंद्र तिथे गेले आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं, आई, हे सगळं जे आहे हे हनुमानजी करू शकत होता,
पण मी जे केलेलं आहे ते अगोदर केले रामायण रामाआधी. वाल्मिकी ऋषींनी जसं लिहिलं तसं मी केलं आहे. आणि लोपामुद्रेला सांगितलं, मातोश्री तुम्हीसुद्धा एवढं काही म्हणण्याची गरज नाही, कारण अगस्त्य ऋषी तिथं होते. त्यांनी सांगितलं मी भगवंताच्या कृपेनेच तर हे सगळं करू शकतो. मग आता अंजनी मातेला काही राहवलं नाही. अंजनी माता म्हटली, अरे अशा मुलाला जन्म देऊन मला पश्चाताप होतोय, कारण रामा तुला एवढे कष्ट घ्यावे लागले, तुला पलीकडे जावं लागलं. रामाने सांगितलं तसं काही नाही, पण अंजनी मातेला वाईट वाटलं. अंजनी माता म्हटली, इथे तर हा माझ्या दुधाचा चक्क अपमान आहे. अरे लक्ष्मणजी म्हटले की दुधाचा कसा अपमान होईल? त्यावेळी तिने सांगितलं, माझं दूध म्हणजे दिव्य आहे, त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मुलगा हा जे बोलतो आहे तो आईच्या दुधाच्या सामर्थ्यावर बोलत असतो. म्हणून तिने असं सांगतात की एक दुधाची दिव्य धार निघाली तर ती थेट मध्य प्रदेशच्या पचमढी जंगलामध्ये, डोंगरामध्ये तिथे जाऊन ती पडली. ती म्हणजे पर्वत भेदीत छेदीत ती गेली, पर्वतांना फोडीत गेली आणि तिथे ती नदी रूपाने वाहू लागली. ते म्हणजे अंजनी मातेचं दूध आहे, म्हणून त्या नदीच्या रूपाने वाहू लागलं तर ते पांढऱ्या रंगाचं आहे. म्हणून त्या ठिकाणाला, त्या नदीला दुधी नदी म्हणतात. ती नदी, पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं ही कथा ही रामायणामध्ये अशा प्रकारची आहे, पण नर्मदा पुराणामध्ये ही थोडी वेगळ्या प्रकाराने आहे. अशाच पद्धतीची आहे, पण नर्मदा पुराणामध्ये जी आहे ती जेव्हा लिखित झाली तर ती वेगळ्या कल्पामध्ये झाली असावी. म्हणून जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीतामाई हे सगळेच जण पुष्पक विमानामध्ये येत होते, तेव्हा हनुमानजीने सांगितलं की रामाला सांगितलं, प्रभू माझ्यासाठी काय सेवा आहे? तेव्हा रामाने सांगितलं, अरे तुझ्यासारखा एवढा शूरवीर आणि एवढा भगवत भक्त पुत्र जिने जन्माला घातला, मला त्या आईचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणून तू पुढे जा आणि पुढे जाऊन आईला सांगून ठेव की राम येतो आहे म्हणून. म्हणून यांचं विमान पाठीमागून येतं आहे, हनुमानजी पुढे आले. म्हणजे लंकेमधून हनुमानजी थेट पुढे महाराष्ट्रामध्ये आले असावे, कारण महाराष्ट्रामध्येच अंजनेरी पर्वत आहे. तो अंजनेरी पर्वत म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे त्या ब्रह्मगिरीच्या जवळ आहे, पूर्व बाजूला. तर तिथे हनुमानजीचा जन्मस्थळी आहे असं सांगतात. तर त्या ठिकाणी अंजनी माता तपश्चर्या करत होते आणि हनुमानजी तिथे आले. आल्याबरोबर आईला इतका आनंद झाला. आई म्हटली, अरे एवढ्या दिवसांनी आलास. माझा बाळ लगेच मांडीवर घेतला आणि त्याच्या तोंडावर हात फिरवू लागले. म्हणू लागले, बेटा अरे तू खूप थकून आला असेल, किती कष्ट घेतली असतील तू रामासाठी, कारण अंजनीनेच हनुमानजीला पाठवलं होतं रामाकडे. कारण हनुमानजी लहान होती तेव्हा खूप खोड्या करायचे ना, म्हणून ऋषीमुनींनी त्यांना शाप दिला होता ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून की ह्याचे जे शक्ती आहेत ही सगळी शक्ती लुप्त राहील जोपर्यंत याला रामाची भेट होत नाही. म्हणून रामाच्या भेटीसाठी हनुमानजीला पंपा सरोवरावरती पाठवलं होतं. मग तिथे रामाची भेट झाली आणि रामाची सेवा हनुमानजीने केली. त्यामुळे अंजनी मातेला एवढा आनंद झाला आणि अंजनी माता म्हटली, अरे माझा बाळ इतका शहाणा आहे, इतकं मोठं काम करून आला, पण ज्याचं काम केलं तू कुठे? हनुमानजीने सांगितलं, प्रभू येतायच आहेत आता तुला भेटण्यासाठी, तुझं दर्शन घेण्यासाठी. आणि तेवढ्यात पुष्पक विमानामधून आता भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाई उतरल्या. रामाने अंजनी मातेचं दर्शन घ्यायला गेले तेव्हा सांगितलं की काय काय घडलं मला सांग वृत्तांत. तेव्हा हनुमानजीने सांगितलं की मी रामाच्या कृपेने समुद्रावरून उड्डाण करून लंकेत गेलो, लंका जाळली आणि परत आलो रामाला निरोप सांगायला. अंजनी म्हटली, काय तू लंकेत गेला आणि लंकेत जाऊन तू फक्त सीतामाईचा शोध केला आणि लंका जाळली, तू रावणाला का मारून आला नाही? जा उठ माझ्या मांडीवरून. हनुमानजीला असं बाजूला लोटलं आणि अंजनी माता अशी रागाने भडकली आणि खाडकन उभी राहून आता भगवान प्रभू रामचंद्र सांगू लागले, माते तसं काही नाही आहे. अगं हनुमानजी एवढा शक्तिशाली आहे
की त्याने रावणाला मारलं असतं. अंजनी माता म्हटली नाही नाही, अरे ज्याने जो रावणाला मारू शकला नाही तो माझा मुलगाच नाही, माझ्या दुधाचा अपमान आहे. कारण मनुष्य जेव्हा बोलतो, पुरुष जेव्हा बोलतो, आताची गोष्ट मला माहिती नाही, पण पूर्वीच्या माता भगिनी सांगायच्या, म्हणून मुद्दामून सांगते की पूर्वीचे पुरुष लोकांना बोलत असताना बोलायचे की माझ्या आईचं दूध पिलेलं आहे, माझ्या आईच्या दुधात एवढं सामर्थ्य आहे. तुम्हाला वाटत असेल हे असं का सांगते, तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून असं सांगतात की बाळाला पाजण्याच्या अगोदर त्याच्या छातीवर एक दुधाची धार सोडली पाहिजे. का, तर तो छातीला हात लावून बोलत असतो, कारण माझ्यात एवढं सामर्थ्य आहे, हे माझं नाही तर माझ्या आईच्या दुधात आहे, असं तो सांगत असतो. म्हणून अंजनी माता म्हटली, ह्याने माझ्या दुधाचा अपमान केला आहे. अरे काही उपयोग झाला नाही एवढी तपश्चर्या करून. अरे रामाला सहकार्य करू शकला नाही, रावणाला मारू शकला नाही, म्हणून अंजनी माता रागाने अशी लाल भडक झाली होती. लक्ष्मणजी म्हटले, अरे या वानरीला काय अहंकार आहे स्वतःच्या दुधाचा. तेव्हा अंजनी मातेच्या लक्षात आलं की लक्ष्मणजीला माझ्या दुधावर शंका आले, म्हणून अंजनी मातेने एक दिव्य दुधाची धार सोडली. तर ही दुसऱ्या कल्पातली कथा आहे. ती थेट त्या पचमढी जंगलामध्ये डोंगरामध्ये जाऊन पडले. तर असं सांगतात की अंजनेरी पर्वतापासून थेट एवढ्या लांबपर्यंत ती धार गेली, तर मध्ये जेवढे डोंगर आले सगळ्या डोंगरांचे भुगा करीत तुकडे करत ती धार थेट तिथे गेली आणि तिथे जाऊन वाहू लागली. तर ती दुधासारखी पांढरी धार आहे. मग अंजनी मातेने हा प्रकार बघितला आणि लक्ष्मणजीने जेव्हा बघितला, आता लक्ष्मणजीला तर काही सुचत नाही आहे की काय सामर्थ्य आहे हिच्या दुधामध्ये. म्हणून तर हिचा मुलगा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही, तर हा चिरंजीव आहे 7 चिरंजीवापैकी. आणि बाकीच्या चिरंजीवामध्ये 7 चिरंजीवामध्ये सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ समजला जातो तो हनुमान. अशा हनुमानजीला जिने जन्म दिला आणि जिने एवढं घडवलं, ही फक्त खरोखर हिच्या दुधाची ताकद आहे. म्हणून आईने बाळाला स्तनपान देत असता भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. उगाचच मुलगा देवाचा भक्त होणार नाही, मग काहीतरी भगवत भक्ती मनामध्ये असली पाहिजे. तर हा सगळा प्रकार ह्या सगळ्यांनी बघितला आणि आता अंजनी मातेचं दर्शन घेऊन ती तिथून पुढे निघाले अयोध्येकडे जायला. पण अंजनी मातेला असं वाटलं की ही धार कुठं गेली, म्हणून कशा प्रकारे वाहते, तर ती बघण्यासाठी तिथं गेले. तर तिथे ती नदीच्या रूपात ती धार वाहत होती. आता तिला एवढं मोठं स्वरूप आलेलं होतं. ती नदी थेट तिथून निघून पचमढी जंगलातून निघून थेट आता नर्मदा मैयापर्यंत पोहोचली होती. आणि आम्हीसुद्धा आता तिथपर्यंत पोहोचलो होतो. 7 किलोमीटर आम्हीसुद्धा तेवढं चालून गेलो माझ्या पतिदेवांनी एवढी कथा सांगेपर्यंत. आणि तो घाट आला सिरसिरी घाट. त्या सिरसिरी घाटाजवळ गेलो आणि तिथे त्यांनी सांगितलं, तुम्हाला आता जी कथा सांगितली ना, जी दुधी नदी सांगितली ना, तीच ही दुधी नदी आहे. अरे आता आम्हाला तर काहीच कळलं नाही, हे काय केलं आहे, म्हणजे अगोदर सांगितलं पण सांगितलं नाही पुढे आहे. मग एवढी पवित्र नदी माझ्या पतिदेवांनी सांगितलं या नदीमध्ये, कारण आता इथे त्रिवेणी संगम आहे. कारण या सिरसिरी घाटावर या दुधी नदीच्या समोरच्या बाजूला आम्ही तिथे मुक्काम केला होता. मला वाटतं 47व्या भागामध्ये ती कथा असेल, तो प्रसंग सांगितलेला असेल पलीकडून, की एकादशी होती आणि तिथल्या महात्म्याने आमचा जरा रागराग केला होता. मग केतुधान आश्रम आहे तो समोरच्या बाजूला, म्हणजे उत्तर तटावर, आणि त्याच्याच बाजूने तिकडून खांड नदी येते. खांड नदी तिकडून, इकडून दुधी आणि इकडून नर्मदा मैया, असा त्रिवेणी संगम या ठिकाणी आहे. अति पवित्र आहे. या ठिकाणी जर स्नान केलं तर हजारो लाखो जन्मांचं पाप निघून जातं आणि तो मनुष्य पवित्र होतो. आता या नदीमध्ये जो स्नान करील त्याच्या शरीरावरती, म्हणजे त्याला कोणता त्वचारोग असेल, त्याच्या पोटात कोणता रोग असेल तर तो निघून जातो. त्याच्यामध्ये कोणतंही पाप असेल, म्हणजे ब्रह्महत्येचं पाप असेल, त्याने कुणाला खोटं बोलण्याचं पाप असेल, कुणाच्या शापाचं पाप असेल, जे काही पाप त्याच्यामध्ये असेल ते पाप सहज निघून जातं असं, आणि त्याला लगेच मोक्ष भेटतो. मग असं सांगितल्यावर आणि आम्ही त्या नदीमध्ये आता उतरतो आहे.
तेव्हा नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे संगमावरती आता आलो आणि तिथे उभे राहून माझ्या पतिदेवाने हे सगळं आम्हाला सांगितलं. तेव्हा आम्ही म्हटलं ठीक आहे, कारण आता दुपारून म्हणजे 3:30-4 वाजत आलेले होते. अशावेळी आता पुढेही जाण्याची तयारी होती, पण आता ती नदी पाण्यातून पार, जास्त काही पाणी नाही, गुडघे इतकं पाणी आहे आणि एक 10-20 फूट रुंदीची आहे, जास्तही काही मोठी नाही आहे. पण एवढी पवित्र नदी अंजनी मातेने तिच्या पवित्र दुधापासून नदी आहे, म्हणून हिचं ते जलप्राशनसुद्धा केलं पाहिजे. कारण हनुमानजी एवढे पवित्र झाले, मोठे झाले, मग आपल्यालाही थोडंफार काहीतरी मिळेल म्हणून आम्ही ते पाणीसुद्धा पिलो. पण आता तीर्थ घेऊन पलीकडे निघालो, पण शेळके बाबा म्हटले अरे मला काही राहवत नाही. आणि शेळके बाबा त्या ठिकाणी काय म्हटले माहिती, त्या ठिकाणी म्हटले मला येणं होईल की नाही होईल, आणि ही जर माझी शेवटचीच वेळ असली, ह्या परिक्रमेला यायची पहिली आणि शेवटची वेळ असली, मी जर परत कधीच येऊ शकलो नाही तर मला इथलं स्नान घडणार नाही. अरे तुमचं काय, म्हणजे आम्हाला म्हटले तुमचं काय लेक जावई, तुम्ही तर परत कधी येऊ शकाल, म्हणून ना मला इथं स्नान करू द्या. काही ऐके ना बाबा. आम्ही म्हटलं बाबा आपल्याला उशीर होईल पुढे जायला. ते म्हटले नाही नाही मला अडवू नका. पटकन बॅग काढली, पटकन लगेच लुंगी बाजूला काढून ठेवली आणि लगेच जाऊन तिथे बुटकी घेतली एकदम संगमामध्ये. त्यांनी सांगितलं नक्की मोक्ष मिळेल. आणि खरोखर त्याच्यानंतर 5-5.5 वर्षाने म्हणजे 2020च्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांची दशक्रिया विधी होती. म्हणजेच खरोखर ते परत कधी जाऊ शकले नाही नर्मदा मैयाकडे. पण त्यांना माहिती होतं, कारण मला तरी असं वाटतं की जो परिक्रमा करतो त्याला मृत्यूसुद्धा कळत असावा. त्याला पुढचा जन्म, पुढे मृत्यू आणि मागील जन्म, कारण परिक्रमेने हे सगळं सामर्थ्य माणसामध्ये, हे ज्ञान माणसाला प्राप्त होत असावं. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की मला नाही वाटत मी परत येईल, म्हणून मला करू द्या. आम्ही तिघांनी केलं नाही, आम्ही फक्त तीर्थ घेतलं. आणि त्यांनी एकट्याने पटकन घाईघाई स्नानं केलं आणि आम्ही मुद्दामून थांबलो नाही. आम्ही म्हटलं नाही बाबा असे घोळ घालणार आहेत ना, आपलं चला. माझी पतिदेव म्हटली जर आपण गंमत करू, थोडं पुढं जाऊन थांबू, म्हणजे ते बरोबर घाईघाई येतील. आम्ही थोडं पुढं गेलो आणि वरती जाऊन थांबलो. त्यांनी पटकन आंघोळ केली, पटकन स्नान करून लगेच कपडे घातले. आता कपडे तरी काय आहे, नुसती बंडी काढायची, स्वेटर काढायचं आणि लुंगी लावलेली. मग पटकन आवरून बॅग पाठीवर घेऊन लगेच गाठायला परत आले. आता एवढा आनंद झाला त्यांना की आज मला संगमाचं स्नान झालं. माझे पतिदेव म्हटले तुम्हाला ह्या संगमाचं स्नानाचं एवढं आनंद होतो आहे, अरे एकच नाही आहे, अशा कितीतरी नद्या आहेत. जवळजवळ 3,500 नद्या या नर्मदा मैयेला येऊन मिळालेल्या आहेत. आता कितीतरी नद्या लुप्त आहेत. पण त्यांनी सांगितलं आपण संध्याकाळपर्यंत अशा ठिकाणी जाऊ शकतो की जाण्यासाठी माझ्या पतिदेवांनी सांगितलं आता किनाऱ्याने चालायचं आहे आणि अगदी पाऊलवाट आहे किनाऱ्याने, म्हणून सावध सगळ्यांनी चालायचं आहे. तर आता पुढे जी कथा आहे, आणखी एका नदीची कथा तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्हाला सांगायला गेलं की आता जास्त किनाऱ्याचा रस्ता आहे, म्हणून एकदम आपल्याला जवळजवळ चालता येत नाही. तिथं गेल्यावर सांगेल, म्हणून आता पटपट चाला. ऐकायच्या आशेने आम्हीसुद्धा पटापटा चालू लागलो. तर आता सगळं किनाऱ्याचं खाली उतर, बाजूला लोकांची छोटे छोटे शेतं आहेत आणि एका बाजूला काही असे लोक आहेत की ज्यांनी अशी लांब दोरी आहे आणि त्या दोरीला गळ आहे म्हणजे फासा, आणि त्या गळाला त्याने पीठ लावलेलं आहे आणि ते पीठ लावून त्याने पाणी नर्मदा मैयेमध्ये सोडून बसलेले आहेत. असे कितीतरी लोक बसलेले होते रस्त्याने, पण आपण त्यांना काही म्हणायचं नसतं, त्यांचा तो धर्म असतो. म्हणून ते जे बसलेले असतात ते नर्मदा मैयाला रात्रंदिवस निहाळत असतात, पण त्यांचं कल्याण न, पण जो प्रेमाने, भक्तीने, श्रद्धेने मैयाला निहाळतो त्याचं नक्कीच कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हे लोक बसलेले होते, पाहत होते. आता पाहता पाहता चलता चलता आम्हालाही दिसलं एकाच्या गळाला एवढा जाड असा मोठा मासा लागला होता. पण त्या माशाने तो गळ गिळला होता, गळ त्याच्या पोटात होता. कारण
अशी माऊलींची सुद्धा एक पांडवा मिनून सेवी तवची बरवा, म्हणजे आमिषाच्या आशेने, पिठाच्या आशेने तो मासा तो गळ गिळत असतो, पण तो गळ त्याने गिळू नये. आमिषाच्या पोटी गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे, म्हणजे त्याच्यासाठी ते म्हटलेलं आहे. माऊलींनी सुद्धा किती अभ्यास केला. माऊली कधी गेली असतील की पाण्याच्या कडेला जाऊन मासा आणि हे लोक हे सगळं कधी बघितलं असेल. पण माऊलींचा केवढा अभ्यास आहे, केवढं ज्ञान आहे की जे ज्ञान आपल्याला आत्ताशी कळायला लागलं त्याचा शोध त्यांनी खूप दिवसापूर्वी सांगितला. मग म्हणजे तो मासा त्या गळाला लागून आलेला होता. त्याला काही माहिती नव्हतं की आता मी मरणार आहे, आणि त्याला त्याचा त्रासही होत नव्हता. गळ त्याच्या पोटात होता, पण जेव्हा गळ ओढायला जाईल तेव्हा मात्र त्याचा घसा फुटून, म्हणजे त्याचं नरडं फुटून तो गळ बाहेर येणार आहे. पण तो ज्याने गळ पकडलेला आहे आता तो सुद्धा त्याला मारण्याच्या तयारीत नाही आहे, कारण तसाच पकडून तो घरी घेऊन जाणार त्या जिवंत. त्याला माहितीसुद्धा नसणार माझ्या पोटात गळ आहे आणि आता मला कुणीतरी घेऊन चाललं आहे. म्हणजे असा प्रकार आम्ही त्या रस्त्याने जाताना बघितलं किनाऱ्याने. मग आणखी 7-8 किलोमीटर चालून गेलो. आता दिवसभराचं जवळजवळ 42 किलोमीटर अंतर झालं होतं. किनाऱ्याने चालत होतो तरीसुद्धा रोड इतकं चालणं होत होतं. आम्ही नव्हतो चालत, मैया चालवीत होती. कारण आता दिवसभर चालून 42 किलोमीटर चालून आलो तर तेव्हा एक छोटीशी नदी लागली. मग ती नदी पार करून आम्ही पलीकडे गेलो तर तिथं एक गाव होतं. ते गाव म्हणजे सांडिया नावाचं गाव. त्या सांडियामध्ये गेल्यावर आता ती नदी पाण्यातून पार करून, तिला तसे दगडही मांडलेले होते, पण पाण्यातून माझ्या पतिदेवांनी सांगितलं ही शांडिल्य नदी आहे, इथे तीर्थ घेतलं. कारण आता दिवस मावळायला गेलेला होता म्हणून जास्त वेळ इथं घालवायचा नव्हता. पटकन हातपाय वगैरे धुतले, तीर्थ घेतलं आणि वरती चढलो. वरती चढून आता फिरून गावातून येऊन मग पुन्हा किनाऱ्याला यायचं होतं, कारण मध्ये असं कपार होती म्हणून लगेच आश्रमात जाता येत नव्हतं, तसं किनाऱ्यालाच होता. मग असं फिरून गावातून येऊन एकतर तो आश्रमही लवकर सापडत नव्हता. मग गेलो किनाऱ्यावरती तर तिथे एक आश्रम होता. मग सीताराम बाबा आश्रम. तर त्या आश्रमामध्ये गेल्यावर आता तिथून मैयाला खाली जायला घाट वगैरे होता. खूप सुंदर, खूप मोठा आश्रम होता. तर तिथे एक बाबाजी होते आणि एक माताजीसुद्धा होत्या, संन्याशी होते. तर त्या बाबाजींकडे म्हणजे त्या महात्म्यांकडे घोडा होता मोठा. ते आणि एवढा त्यांचा असा राजेशाही थाट दिसायचा. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना असं वाटायचं खूप रागीट असतील हे. असे ऐटीत ते घोड्यावरती बसून आले. घोडा तिथं थांबवला, लगेच उतरून खाली आले आणि आम्हाला तिथं बघितलं. सांगितलं माताजीला त्यांना चहा दे. त्यांची ती शिष्या असावी म्हणून ते एवढं अधिकाराने सांगत होते. त्यांना चहा बनवला का? ते म्हटले नाही अजून. आता माताजी आमच्याकडे एवढं लक्ष देत नव्हत्या, पण त्यांचं काम त्यांना असेल म्हणून चहा वगैरे बनवून दिला. आता आमचं हातपाय धुवून आलेलोच होतो, लगेच आरती पूजा करून घेतली आम्ही. आता त्या बाबाजींनी सांगितलं स्वयंपाक वगैरे करायच्या भानगडीत पडू नका, आमची माताजी बनवेल. मग आमच्या चौघांचाही स्वयंपाक त्यांनी बनवला. तोपर्यंत माझ्या पतिदेवाने सांगितलं तुम्हाला या तीर्थाची महती सांगतो. कारण याने खूप आनंद वाटायचा. आता तर परिक्रमा म्हणजे थोडे दिवस राहिली होती, पण ऐकायसाठी आणि एक एक नवीन तीर्थ बघायला ऐकायला मिळायला लागलं आणि त्या तीर्थात जाऊन त्याचं आपल्याला अनुभूती घ्यायला मिळायला लागली. म्हणून असं वाटायला लागलं की आणखीन लांबाडी व्हायला पाहिजे, म्हणजे आणखी मोठी परिक्रमा असायला पाहिजे होती. पण आमचं नवीन लग्न झालेलं होतं. घरच्यांचंही तसा हट्ट होता, आग्रह होता, सारखे फोन येत होते, म्हणून आम्ही जास्त वेळ त्यावेळी घालवू शकत नव्हतो. कसं तरी गेलो होतो बळच. आणि आता गेल्यावर एवढंही आम्ही लगेच स्वतंत्र नव्हतो की तिकडेच थांबायला. म्हणून माझ्या पतिदेवांनी सांगितलं तुम्हाला एक कथा सांगतो. तुम्हाला दुपारी जी कथा सांगितली ना, अंजनी माता जेव्हा इकडे आली ना, तर अंजनी मातेने बघितलं की दुधी नदी ही नर्मदा मैयाला मिळाली आणि दुधीचं महत्त्व आणखी वाढलं. म्हणून अंजनी मातेने असं ठरवलं जर माझ्या दुधाने एवढी मोठी नदी आणि पवित्र नर्मदा मैयाला मिळू शकते तर अंजनी मातेने ठरवलं मी स्वतःच एक नदीचं रूप घेते. अंजनी मातेनेच
एक नदीचं रूप घेतलं आणि नदीचं रूप घेऊन ही शांडिल्या नदी, की तिचं नाव अंजनी नदी आहे अगोदरचं खरं नाव. पण नर्मदा पुराणामध्ये पुढे असं झालं की त्या शांडिल्या म्हणजे अंजनी नर्मदा मैयेच्या संगमावरती शांडिल्य ऋषींचा आश्रम, म्हणजे शांडिल्य ऋषी तिथे तपश्चर्या करण्यासाठी आले सपत्नीक. कारण दोघा पतीपत्नींनी जर सोबत साधना केली काही तर त्याचं फळ डबल भेटत असतं. म्हणून त्यांनी दोघांनी तिथे तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यावर आता शांडिल्य ऋषींचा आश्रम आहे, त्यांनी संगमावर तपश्चर्या केली आणि तिथे शांडिल्येश्वर अशा शिवलिंगाची तिथे स्थापना केली. असा प्रकार झाल्यानंतर काही वेळाने म्हणजे काही काळानंतर असं झालं की त्या शांडिल्य ऋषींच्या आश्रमामध्ये उंदीर मामा होते. आता तसं आश्रमात उंदीर मामा असतातच, घरातही असतातच. मग तिथे साखळीच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी एक मांजर आली आणि मांजर आल्यावर तिने उंदीर बघितला आणि उंदीर बघितल्यावर लगेच तो पकडला. आता पकडल्यावर काय केलं, ती लगेच खाऊन घेतलं नाही, त्या उंदरासोबत खेळू लागले. खेळून आता हे शांडिल्य ऋषीने बघितलं नव्हतं, ती त्यांच्या साधनेमध्ये होती, त्यांची पत्नी तिच्या साधनेमध्ये होती. दोघं पती पत्नींची साधना चालू आहे संगमावरती शांडिल्येश्वराच्या मंदिरामध्ये. तर या मांजराने उंदीर मारून खाल्ला, खेळून त्याला मारलं आणि नंतर खाल्ला. पण ते खाल्ल्यावर त्याची हाडं जी आहेत ते काही हाडं खाली राहिले ना, ते नर्मदा मैयेमध्ये म्हणजे त्या संगमामध्ये पडले. कसे पडले, काय पडले, झाडून वगैरे घेताना कसे तरी ते मैयामध्ये पडले आणि त्या उंदराचा एक यक्षराज झाला, यक्षराज गंधर्व झाला. आणि तो गंधर्व आता एवढा तेजपुंज दिसू लागला की त्याला घेऊन जाण्यासाठी स्वर्गातल्या 8 ज्या अप्सरा आहेत, मग त्या 8 अप्सरा म्हणजे उर्वशी, रंभा, अहल्या, तिलोत्तमा, मेनका, घृताची, चित्रलेखा आणि शालिनी अशा 8 अप्सरा विमान घेऊन त्या यक्षराजाला म्हणजे उंदरापासून जो झाला त्या यक्षराजाला घेऊन जाण्यासाठी आल्या आणि स्वर्गात त्या घेऊन गेल्या. आता इंद्र दरबारामध्ये त्यावेळी तो म्हणजे वसंत उत्सव, त्या वसंत उत्सवामध्ये त्या यक्षराजाला घेऊन गेल्या. त्याला एका सिंहासनावरती बसवलं, सगळे देव दोन्ही बाजूनी बसलेले आहेत, इंद्र मुख्य सिंहासनावर बसलेला आहे आणि या 8 अप्सरा नाचू लागल्या. आता ह्या नाचता नाचता ह्यांना अहंकार झाला की आपण आपल्यासारखं कुणालाच नाचता येत नाही, कारण या मुख्य अष्टनायिका होत्या. यांना अहंकार झाला आणि अहंकार झालं की पतन होत असतं. म्हणून ह्यांनी मद्यपान केलं आणि मद्यपान करून आता ह्या नाचू लागल्या. या मद्यपानामुळे त्या बेधुंद झाल्या, त्यांना कशाचं भान राहिलं नाही आणि बेधुंद होऊन नाचू लागल्या. ही इंद्राच्या लक्षात आलं आणि इंद्राने सांगितलं, तुम्ही आता इथून निघाये. त्यांना रागवून खवळून तिथून काढून दिलं. आता ह्या 8 जणी अशा धुंदीमध्ये होत्या, यांना कोणत्या रस्त्याने चालतोय तेच कळत नव्हतं. यांनी त्यांच्या घराकडे जायचं ना, ह्या चुकून थेट गेल्या कैलास पर्वतावरती, थेट पार्वती माताकडे. आणि अशा बेधुंद अवस्थेमध्ये यांना वस्त्राचं भान नाही, केसाचं भान नाही. आणि तसं तर स्त्रीने कधी मद्यपान करूच नाही, पुरुषाने तर कधीच करू नये. मग ह्या बेधुंद अवस्थेमध्ये पार्वती मातेकडे गेल्या आणि पार्वती मातेने ह्यांना बघितलं आणि पार्वती मातेला एवढा राग आला, गं एवढ्या पवित्र ठिकाणी असं तुम्ही मद्यपान करून आलास, जा तुम्ही सगळ्या बकऱ्या होताल. पार्वती मातेने शाप दिला आणि आता ह्या घाबरल्या. शाप दिला की मग लगेच ह्यांची सगळी उतरून गेली आणि घाबरल्या आणि उपशाप मागू लागल्या. पार्वती मातेने सांगितलं, ठीक आहे तुम्ही जा, जिथे जो शांडिल्येश्वर आहे त्या शांडिल्येश्वराजवळ म्हणजे जी अंजनी नदी आहे, जी शांडिली नदी आहे, जे शांडिल्य नदी तपश्चर्या करतायत त्या ठिकाणी तुम्ही जा आणि तुम्ही 8 जणींनी तिथे एक शिवलिंग स्थापन करा आणि त्या शिवलिंगावरती तुम्ही साधना करा, तपश्चर्या करा, त्याची पूजा करा. आता ह्या सगळ्या जणी तिथं गेल्या. 8ही जणी बकऱ्या झाल्या आणि बकऱ्या होऊन तिथे गेल्या. तिथे जाऊन आता त्यांनी एक शिवलिंग स्थापन केलं 8 जणींनी आणि 8 बाजूंनी 8 जणी बसल्या आणि तिथे
त्या शिवलिंगाची पूजा करू लागले. बिल्वपत्र वाहू लागल्या, फुलं वाहू लागल्या, पाणी जल वाहू लागल्या आणि नर्मदा जल वाहता वाहता एकदम त्या ज्या बकऱ्या झालेल्या होत्या त्या बकऱ्या एकदम पुन्हा मूळ स्वरूपाला आल्या. म्हणजेच त्या पुन्हा जशा अप्सरा होत्या तशा झाल्या. तिथे फक्त पूजा केली, पण ज्या शिवलिंगाची पूजा केली त्या शिवलिंगाचं नाव पडलं. आता बकऱ्यांना वाटतं संस्कृतमधून म्हणत असावे आजा म्हणतात. तर त्या आजा जे आहे ह्या आजा होत्या. आजाने त्या शिवलिंगाची पूजा केली म्हणून त्या शिवलिंगाचं नाव आजेश्वर ठेवलं. आणि त्या सगळ्या स्वर्गात निघून गेल्या. त्या निघून गेल्यावर त्या तीर्थाचं महत्त्व इतकं वाढलं की इंद्राने जेव्हा इंद्राकडून वृत्रासुराची हत्या झाली म्हणजे ब्रह्महत्या झाली की जो देवांच्या यज्ञामध्ये होता, पण यज्ञ करत असताना तो देवांना आहुती द्यायचा, पण देवांना देता देता गुपचूप तो राक्षसांनाही आहुती द्यायचा. म्हणून इंद्राला राग आला आणि इंद्राने त्याचं शिर उडवलं. इंद्राने त्याला मारलं, पण इंद्राच्या पाठीमागे ब्रह्महत्या लागली. आता ब्रह्महत्या लागल्यामुळे आता हा पुढे पळू लागला. तर त्याला नारद महर्षी भेटले आणि इंद्राला सांगितलं तू जा. नारद महर्षीने सांगितलं तू ज्या ठिकाणी त्या बकऱ्यांचा म्हणजे त्या आजेश्वराची स्थापना झाली, ज्या ठिकाणी उंदराचा यक्षराज झाला आणि ज्या ठिकाणी शांडिल्य ऋषी तपश्चर्या करताय त्या ठिकाणी जाऊन तू सुद्धा स्नान कर आणि तिथे पूजा कर. आता इंद्रसुद्धा तिथे आला आणि इंद्राने येऊन नर्मदा मैयेच्या आणि त्या अंजनी नदीच्या संगमावर स्नान केलं. तिथे संगमावर स्नान करून त्याने जे शांडिल्य ऋषींनी तिथे जे शिवलिंग स्थापन केलेलं आहे त्या शिवलिंगाची त्यालाही नर्मदा जल घातलं. त्याला बिल्वात्मक म्हणजे बिल्वपत्र वाहिले आणि फुलं वाहून फक्त त्याची पूजा करून दर्शन घेतलं तर लगेच ब्रह्महत्या मागच्या मागेच थांबली. आता ब्रह्महत्येला पुढे यायची हिंमत होत नाही आहे. त्यावेळी ते जे शिवलिंगाची पूजा केली त्या शिवलिंगाचं नाव अगोदर शांडिल्येश्वर होतं, आता स्थंडिल्येश्वर झालं इंद्राने त्याची पूजा केल्यामुळे. आणि जी अंजनी नदी होती शांडिल्य ऋषींनी तिथे तपश्चर्या केली म्हणून त्या अंजनीचं नाव शांडिल्य पडलं. आणि ते शांडिल्य नर्मदा संगम आहे, अति पवित्र ठिकाण झालं. आता ती ब्रह्महत्या जी होती तिला दिव्य स्वरूप प्राप्त झालं आणि ती ब्रह्महत्या इंद्रासोबत बोलू लागली. देवांचा राजा इंद्र, अरे तू महान आहेस, तू या पवित्र ठिकाणी स्वतः स्नान केलं आणि शिवपूजन केलं म्हणून आता इथे ब्रह्महत्या मी थांबणार नाही. मला दिव्य स्वरूप मिळालं फक्त तुझ्यामुळे, म्हणून आता मी माझ्या धामाला निघून जाते. पण लक्षात ठेव, तुला सांगते आणि या ठिकाणालाही सांगते की या ठिकाणी कोणाकडून कोणत्याही प्रकारचं पाप घडलं असेल, कुणाला जर कुणी शाप दिलेला असेल आणि कुणाची जर कुणाकडून हत्या झालेली असेल तर तो इथं येऊन तो पवित्र होऊन जाईल. मग इथे ब्रह्महत्या एक ब्रह्महत्येचं नाही तर इथे 1000 ब्रह्महत्येचं पाप फक्त एका स्नानाने जाईल असं इंद्राला त्या ब्रह्महत्येने सांगितलं. पण मी नर्मदा पुराणामध्ये खूप वाचलं, पण मला बालहत्येचं पाप कुठे जाईल असं कुठं दिसलं नाही. पण असं वाटतं की बालहत्येचं पाप या ठिकाणी जाऊ शकतं. म्हणजे कुणी बालहत्या करायची मग तिथे जाऊन पाप फेडायचं असं नाही करायचं. पण ज्यांच्याकडून चुकून झालेलं असेल तर त्यांनी तिथे जाऊन जर स्नान केलं, शिवपूजन केलं तर जाऊ शकतं. अनुसयाच्या ठिकाणी त्या ठिकाणी जात आहे. पण या ठिकाणी हिने सांगितलं, ब्रह्महत्येने सांगितल्यामुळे की 1000 ब्रह्महत्या झालेले असेल तरी त्याचं पाप जाईल. मग एक शास्त्रकार सांगतात की यत पापम ब्रह्महत्यायाम द्विगुणम गर्भपातने, म्हणजे ब्रह्महत्येने जेवढं पाप लागतं त्याच्या डबल पाप बालहत्येने गर्भहत्येने लागतं. म्हणून जर गर्भहत्या बालहत्या कुणाकडून चुकून झालेली असेल किंवा मुद्दामून केलेली असेल आत्तापर्यंत, इथून पुढे तर करू नका, पण आत्तापर्यंत जर केली असेल तर ते पाप जाण्यासाठी त्या शांडिल्य संगमावरती जाऊन स्नान करू शकता. मग
कारण डबल 2 ब्रह्महत्येचं पापसुद्धा त्या ठिकाणी जातं आहे, 1000 ब्रह्महत्येचं पापसुद्धा त्या ठिकाणी जातं आहे. म्हणून असं पवित्र ठिकाण आणि अशा पवित्र ठिकाणाची कथा माझ्या पतिदेवांनी आम्हाला सांगितली आणि आम्हाला एवढा आनंद झाला. म्हटलं बरं झालं आपण येताना तीर्थ तरी घेऊन आलो. मग त्या ठिकाणी आता आरतीपूजा झालेली होती, म्हणून त्या महात्माजीने सांगितलं चलो भोजन करणे. आता भोजन की हरिहर म्हटल्यावर आम्ही सगळे लगेच आमचे ताटं वगैरे घेऊन निघालो. आता तिथेच पडवीमध्ये आम्ही बसलेलो आहोत जेवायला, तर ते माताजी स्वतः वाढू लागल्या. भगवा असा गाऊनसारखं भगवा ड्रेस त्यांच्या अंगावर होता आणि त्या संन्याशी होत्या, रुद्राक्षांच्या माळा होत्या अंगात. जास्त काही वय वाटत नव्हतं, पण खूप तेजस्वी होत्या त्या. आम्हाला जेवायला वाढलं, जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यावर आता किनाऱ्याने चालल्यामुळे आणि माझा पाय आज खूप दुखू लागला. एवढे पाय दुखू लागले की मला उठताच येईना. मी एवढा प्रयत्न करू लागले, कारण आता खूप वेळ एका जागेवर बसलेले होते. मग अशी भिंतीला धरून उठू लागले, खांबाला धरून उठू लागले, मला कसंच उठता येत नव्हतं. त्यावेळी त्या महात्माजीने तिकडून बघितलं, सगळे लोक जेवायचं झालं उठून गेले. पानेवाले पाव बाकी हरिगुण गाव म्हणून उठून गेले. आता मी एकटीच राहिले, मला उठता येईना. माझे पतिदेव उठलेले होते, तेही त्यांचं ताट धुवून परत आले, तरी मी बसलेलीच, कारण मला उठताच येत नव्हतं. आता काय करायचं. मग त्या महात्माजीने बघितलं आणि त्या माताजीला म्हटले, अगं हिंदीतून म्हटले, तुला दिसत नाही आहे का, ते बघ. अगं ती लेकरू म्हणजे ती गुडिया बघ कशी बसलेली आहे, तिला उठतासुद्धा येत नाही, पायी परिक्रमा करते. जा जरा तिला उठव आणि तिला पाणी इथं आणून दे ताट धुवायला, नाहीतर तू तिचं ताट धु. आता पण मला काही कळलं नाही. मग ती माताजी लगेच घाईघाई आली, मला म्हणते उठ. आता संन्याशी आणि स्त्री संन्याशी असेल तर ती थोडी रागीट असते आणि असलीच पाहिजे. म्हणजे आली आणि मला म्हटली उठ. उठता येत नाही आहे का. मग माझ्या हाताला धरलं आणि त्यांनी उठवलं. तेव्हा कशी तरी कणत कुथत उठले. उठल्यावर ताट हातात घेतलं. मला म्हण नाही ताट मी तिथं नेऊन देते खाली ओट्याच्या, तू तिथं जाऊन हात वगैरे धु आणि ताट मी धुईल. मी म्हटलं नाही. मग तिने बादली भरून आणून दिली त्या माताजीने. मी तिथं ताट वगैरे माझं धुतलं आणि मग त्यांनी सांगितलं खूप त्रास होतो आहे का. ते म्हटले एखादी गोळी देऊ का, अंगदुखीची गोळी आहे माझ्याकडे. मग त्यांनी गोळी दिली आणि मी आता जिथं आसन लावलेलं होतं, आरती पूजा झालेली होती, त्या आसनावरती येऊन मी बसले आणि बसल्यावर आता आम्ही सगळेजण, कारण आता खूप थकलेलो होतो किनाऱ्याने चालून, म्हणून माझ्या पतिदेवांनी आता सांगितलं होतं आपल्याला पहाटे जास्त लवकर नाही पण 4-4:30ला उठो, म्हणजे आता इथून खाली उतरून एकदम किनाऱ्याने चालायचं आहे. म्हणून आपल्याला एकदम पहाटे उठून चालता येणार नाही, तर आता आपण 4 वाजता उठू. म्हणून इथेच नर्मदेहर म्हणून आजचा विश्राम इथेच होतोय. नर्मदेहर.